त्यांना किती जागा मिळेल? अजित पवार गटाला एकही जागा मिळणार नाही असा माझा अंदाज आहे। लोकसभेच्या 6 टप्प्यातील मतदान पार पडलं। जवळपास गेल्या 3 महिन्यांपासून देशभरात सुरू असलेला निवडणुकीचा धुराळा खाली बसला असतानाच आता सर्वांना 4 जूनच्या निकालाची उत्सुकता आहे। राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघांसाठी मतदान पार पडलं। त्यामुळे आता सत्ताधारी आणि विरोधक वेगवेगळे दावे करतायत। एकीकडे भाजप 400 जागा जिंकण्याचा दावा करतंय, तर काँग्रेसही बहुमत मिळेल असं सांगतंय। दरम्यान राजकीय विश्लेषक वेगवेगळा अंदाज व्यक्त करत असताना महाराष्ट्राच्या लोकसभा निवडणुकांबाबत एका प्रसिद्ध ज्योतिषींनी मोठे भाकीत वर्तवले। अजित पवार यांच्या येण्यानं महायुतीला काहीच फायदा झालेला दिसत नाहीये। या निवडणुकीत अजित पवारांना 0 जागा मिळतील। लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सहानुभूतीचा मोठा फायदा होणार असल्याचा दावा थत्ते यांनी केलाय। त्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसमधील शरद पवार गट हा अजित पवार गटापेक्षा सरस ठरणार आहे। अजित पवार गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे। त्यांना एकाही जागेवर यश मिळणार नसल्याचं भाकीत त्यांनी वर्तवलंय। अजित पवार गटाला किती जागा मिळेल? अजित पवार गटाला एकही जागा मिळणार नाही असा माझा अंदाज आहे। तर शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये कोण सरस ठरेल? अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये केव्हाही शरद पवार सरस होतेच आणि यावेळेला ते अधिकच सरस ठरले असं मला वाटतं। ठाकरे गटाला सहानुभूती आहे की नाही? ठाकरे गटाला सहानुभूती आहे या शंकाने। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24।